तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे निमिषा प्रिया केसबद्दल. तुम्ही पण ऐकलं असेल की निमिषा प्रिया एक केरळची नर्स होती जी की यमनमध्ये गेली होती आणि 2017मध्ये त्याच्यावर एक शेखने दुष्कर्म केला. तर स्वतःला वाचवण्यासाठी तिने त्याचा मर्डर केला असं म्हणजे लोक म्हणतात आहे. की आता सत्य काय झालं असेल मला माहीत नाही, पण अजून पण काय दुसरं असू शकतं. पण तिने स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या शेखचं मर्डर केला. आता काय झालं आहे की तिथल्या कायद्यानुसार तिला झाली आहे शिक्षा. त्यामुळे काय झालं आहे की आता तिला फाशीची शिक्षा झालेली आहे आणि उद्या म्हणजे 16 जुलैला तिला फाशी देणार आहे. आणि इथे केरळमध्ये तिच्या घरच्या लोकांनी असा एक रिक्वेस्ट केली आहे तिची विक्टिम फॅमिली आहे त्याला की आम्ही तुम्हाला 8 कोटी देऊ आणि तुम्ही आम्हाला माफ करा, असं एक म्हणजे त्यांनी प्ली केलेली आहे. आता बघायचं आहे की तिथली जी सरकार आहे माफ करते का यांना. कारण की खूप म्हणजे म्हणजे विचार करा तुम्हाला उद्या फाशीची शिक्षा होणार आहे, काय तुमची मानसिकता असेल. आणि ती नर्स होती. तुम्हाला माहिती आहे केरळचे लोक तिथे जातात गल्फमध्ये नर्सिंग करायला. नर्स जातात तिथे. तर महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली भारत सरकार एवढं काही सिरियस दिसत नाही आहे या इश्यूबद्दल. म्हणजे बाकीचे मुद्दे सगळे लोकांना लक्षात येतात, पण एक भारतीय तिथे अडकली आहे नर्स, तिला फाशीची शिक्षा होणार आहे उद्या. कुठलंच म्हणजे एवढं जसं सुशांत सिंग राजपूतच्या वेळेस जसा प्रोपगंडा क्रिएट केला होता तसा जर आत्ता या नर्ससाठी केला असता तर थोडा प्रेशर आला असता तिथल्या सरकारवर, यमनच्या सरकारवर, आणि अजूनपर्यंत ती सुटली असती. कारण की असं नाही झालं पाहिजे. जर तिने स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या शेखचं जर मर्डर केलं असेल तर त्याला सोडून दिलं पाहिजे. कारण की चूक त्या शेखची होती आणि माफ केला पाहिजे तिथल्या सरकारने, त्याच्या फॅमिलीने. कारण की चूक तर त्या विक्टिम फॅमिलीचीच होती, त्या माणसाचीच होती. त्यांनी दुष्कर्म करायचा प्रयत्न केला ह्याच्यावर.